Hello everyone. In my previous video lecture we have discussed about drug acting on central nervous system. Let's start with next chapter of this subject, drugs acting on respiratory system. Drugs used in asthma, that is bronchodilators. Bronchodilators हे ड्रग्स ॲक्ट ऑन रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये येणाऱ्या हे कॅटेगरी आहे. ड्रग यूज्ड इन अस्थमा. अस्थमा इज ए क्रोनिक रेस्पिरेटरी डिसऑर्डर इन विच द पेशंट हॅज डिफिकल्टी इन ब्रीदिंग ड्यू टू ॲलर्जन्स, इन्फेक्शन्स, फिजिकल अँड केमिकल इरिटन्स, सायकोलॉजिकल अँड हेरिटेटरी फॅक्टर्स. म्हणजे आपल्या आजूबाजूला जे काही ॲलर्जन्स आहेत ज्याच्यामुळे ॲलर्जी प्रोड्यूस होते, फॉर एक्झाम्पल पोलन ग्रेन्स असतील, डस्ट पार्टिकल्स असतील, तसेच कशाचं तरी इन्फेक्शन असेल, मायक्रोबियल इन्फेक्शन असेल, किंवा फिजिकल आणि केमिकल इरिटंट्स जे केमिकल इन नेचर असतात, किंवा फिजिकल इरिटंट, सायकोलॉजिकल अँड हेरिडेटरी फॅक्टर्स म्हणजे काहीरित्या मानसिकरित्या, सायकोलॉजिकली किंवा हेरिडेटरी म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे ट्रान्सफर होऊ शकतं. मग अस्थमा हे कशामुळे होऊ शकतं? एकतर ते ॲलर्जन्समुळे होऊ शकतं, इन्फेक्शन, फिजिकल अँड केमिकल इरिटंट्स, फॉर एक्झाम्पल केमिकल सबस्टन्सेस जे असतील ज्याचं स्किनशी कॉन्टॅक्ट आल्यामुळे किंवा रेस्पिरेटरी सिस्टीमच्या म्युकोजाशी कॉन्टॅक्ट आल्यामुळे त्याच्यामुळे अस्थमा प्रोड्यूस होऊ शकतो, किंवा सायकोलॉजिकल अँड हेरिडेटरी फॅक्टर्स म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हेरिडेटरी ट्रान्सफर होतो एखाद्या डिसऑर्डरचं. मग अस्थमा हा हेरिडेटरी फॅक्टरमुळे पण होऊ शकतो. अस्थमा इज ए क्रोनिक रेस्पिरेटरी डिसऑर्डर इन विच द पेशंट हॅज डिफिकल्टी इन ब्रीदिंग ड्यू टू ॲलर्जन्स, इन्फेक्शन, फिजिकल अँड केमिकल इरिटंट्स, सायकोलॉजिकल अँड हेरिडेटरी फॅक्टर्स. कॉजेस ऑफ अस्थमा: allergens like dust, smoke, food particles and pollutants causes release of chemical mediator such as histamine, leukotriene from mast cell of lungs. लंग्समध्ये जे मास्ट सेल असतात ज्याच्याद्वारे हिस्टामाइन, ल्युकोट्राईन अशा प्रकारचे केमिकल मेडिएटर्स किंवा त्यांना ऑटोकॉइड असं पण म्हटलं जातं ते रिलीज होतात. जेव्हा मास्ट सेलमधून हिस्टामाइन आणि ल्युकोट्राईनसारखे केमिकल्स रिलीज होतात. कशामुळे? तर ॲलर्जन्स लाईक डस्ट, स्मोक, फूड पार्टिकल्स अँड पोल्युटंट्स अशा प्रकारचे जर ॲलर्जन्स रेस्पिरेटरी सिस्टीमच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर त्याच्यामुळे केमिकल मेडिएटर्स हे रिलीज होत असतात मास्ट सेलमधून. कन्स्ट्रिक्शन ऑफ ब्रॉन्कियल स्मूथ मसल अँड एअरवे ऑब्स्ट्रक्शन. मग हे जे हिस्टामाइन किंवा ल्युकोट्राईन रिलीज झाल्यामुळे ब्रॉन्किओल्सचं कन्स्ट्रिक्शन होतं. कन्स्ट्रिक्शन ऑफ ब्रॉन्कियल स्मूथ मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे ब्रॉन्किओल्सचं कॉन्ट्रॅक्शन होतं कारण स्मूथ मसल हे ब्रॉन्किओल्सवर प्रेझेंट असतात, जे स्मूथ मसल हिस्टामाइनमुळे कन्स्ट्रिक्ट होतात, जेणेकरून पूर्ण ब्रॉन्किओल्स जी आहे ती कन्स्ट्रिक्ट होते आणि ज्याच्यामुळे एअरवे ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं. म्हणजे ऑक्सिजन व्यवस्थित आपल्याला मिळू शकत नाही व्यवस्थित प्रमाणात, कारण त्याचं ऑब्स्ट्रक्शन होतं म्हणजेच त्याला रोखलं जातं. नेक्स्ट, क्लिनिकल फॉर्म्स ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा. फर्स्ट, एपिसोडिक अस्थमा. पेशंट गेट ॲक्यूट अटॅक ड्यू टू ॲलर्जन्स. फ्रिक्वेन्सी ऑफ अटॅक इज लेस अँड शॉर्ट टाईम. एपिसोडिक अस्थमा म्हणजे ठराविक कालावधीमध्ये तो अस्थमा असतो. पेशंट गेट्स ॲक्यूट अटॅक तात्पुरता स्वरूपाचा असतो ड्यू टू ॲलर्जन्स. फ्रिक्वेन्सी ऑफ अटॅक इज लेस कमी प्रमाणात असते त्याची फ्रिक्वेन्सी. अँड शॉर्ट टाईम ड्युरेशन ऑफ अस्थमा इज लेस टाईम. सीजनल अस्थमा ऑकर्स वेन देर इज चेंज इन सीझन ऑर इन ए पर्टिक्युलर सीझन. फॉर एक्झाम्पल इन रेनी सीझन, विंटर सीझन म्हणजे त्या ठराविक सीझनमध्ये त्या पेशंटला तो अस्थमा प्रोड्यूस होतो. मग त्या टाईपच्या अस्थमाला म्हटलं जातं सीझनल अस्थमा. क्रोनिक अस्थमा, फ्रिक्वेन्सी ऑफ अटॅक मॅक्झिमम अँड परसिस्टंट. हा क्रोनिक म्हणजे कायमस्वरूपी असतो, तसेच सेव्हिअर स्वरूपाचा असतो. फ्रिक्वेन्सी ऑफ अटॅक मॅक्झिमम अँड परसिस्टंट. पेशंट गेट्स क्रोनिक अटॅक.
नेक्स्ट स्टेटस अस्थमॅटिक्स. अस्थमॅटिक अटॅक रिमेन्स मोर दॅन 24 hours. इट इज असोसिएटेड विथ रेस्पिरेटरी फेल्युअर. याच्यामध्ये काय होतं, ह्याच्या अस्थमाचा जो ड्युरेशन आहे तो 24 hours असतो, म्हणजे 24 तासांपर्यंत असतो, ज्याच्यामुळे हॉस्पिटलायझेशन करणं हे फार गरजेचं असतं इमर्जंटली. इट इज असोसिएटेड विथ रेस्पिरेटरी फेल्युअर, ज्याच्यामुळे रेस्पिरेटरी फेल्युअर होऊ शकतं, म्हणून इमर्जन्सी हॉस्पिटलायझेशन हे करावं लागतं. नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ अँटी अस्थमॅटिक ड्रग्स. फर्स्ट ब्रॉन्कोडायलेटर्स. या ब्रॉन्कोडायलेटर्स म्हणजे काय, तर ब्रॉन्किओल्सचं डायलेशन करतात. हिस्टामाइन रिलीज झाल्यामुळे काय होत असतं की स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शन होत असतं, जेणेकरून ब्रॉन्किओल्स ह्या कन्स्ट्रिक्ट होत असतात अस्थमाच्या पेशंटमध्ये. मग अशा वेळी ब्रॉन्किओल्सना डायलेट करण्याची गरज असते, म्हणून ब्रॉन्कोडायलेटर्स दिले जातात. त्याच्यामध्ये सबटाईप्स आहेत सिम्पॅथोमिमेटिक्स. सिम्पॅथोमिमेटिक्स म्हणजे काय, जे ड्रग्स ॲड्रिनर्जिक न्यूरॉन्सना स्टिम्युलेट करतात किंवा सिम्पॅथेटिक न्यूरॉन्सना स्टिम्युलेट करतात किंवा सिम्पॅथेटिक्स ॲक्शनच्या सिमिलर ॲक्शन प्रोड्यूस करतात, त्यांना म्हटलं जातं सिम्पॅथोमिमेटिक्स. फॉर एक्झाम्पल साल्ब्युटामॉल, टर्ब्युटॅलिन, इफेड्रिन, साल्मेटेरॉल. नेक्स्ट सबटाईप इज मिथाइलझॅन्थिन और फॉस्फोडायस्टरेज इनिबिटर. थिओफायलिन, अमायनोफायलिन. थर्ड वन इज अँटीकोलिनर्जिक. अँटीकोलिनर्जिक मीन्स कोलिनर्जिक ड्रगच्या अपोजिट ॲक्शन प्रोड्यूस करणारे ड्रग, जे कोलिनर्जिक रिसेप्टरला ब्लॉक करणारे ड्रग्स, अँटीकोलिनर्जिक ड्रग्स. ॲट्रोपिन, इप्राट्रोपियम ब्रोमाइड. नेक्स्ट प्रॉफिलॅक्टिक और मास्ट सेल स्टॅबिलायझर, सोडियम क्रोमोग्लायकेट. नेक्स्ट ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट. ल्युकोट्राईन हा एक ऑटोकॉइडचा प्रकार आहे, केमिकल मिडिएटर आहे हा. त्याला अँटागोनाइज म्हणजे त्याच्या रिसेप्टरला ब्लॉक केलं जातं. एक्झाम्पल मॉन्टेल्युकास्ट, झॅपिरलुकास्ट. फोर्थ इज अँटी इन्फ्लामेटरी ड्रग और कॉर्टिकोस्टेरॉइड्स, प्रेडनिझोलोन, हायड्रोकॉर्टिझोन, बेक्लोमिथाझोन. इथे काही एक्झाम्पल्स दिले आहेत. साल्ब्युटामॉल हे सिम्पॅथोमिमेटिक ड्रग आहे हा. त्याचं साल्ब्युटामॉल सल्फेट 5 mg solution for inhalation. Then salbutamol sulfate 4 mg tablet. Next example is terbutaline with combination. Syrup आहे. Cofnil and Cufribr. These are the examples of terbutaline syrup with combination. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. बीटा-2 सिम्पॅथोमिमेटिक. बीटा-2 म्हणजे बीटा-2 हा रिसेप्टर आहे, तो ॲड्रिनर्जिक रिसेप्टरचा हा एक टाईप आहे. त्या बीटा-2 सिम्पॅथोमिमेटिक म्हणजे काय, जेव्हा बीटा-2 रिसेप्टरला जे ड्रग्स बाइंड होऊन ॲक्शन प्रोड्यूस करतात त्यांना म्हटलं जातं बीटा-2 सिम्पॅथोमिमेटिक्स. These drugs act by stimulating beta-2 receptors and adenyl cyclase activity. This causes conversion of ATP to CAMP in bronchial smooth muscle, which result in relaxation. These drugs act by stimulating beta-2 receptor and adenyl cyclase ॲक्टिव्हिटी. ॲडिनाइल सायक्लेज हे एक एन्झाईम आहे, ज्या एन्झाईमद्वारे काय होणार आहे, कन्व्हर्जन ATPचं CAMPमध्ये होणार इन ब्रॉन्कियल स्मूथ मसल. ब्रॉन्कियलचे जे स्मूथ मसल, ब्रॉन्कियोल्स ऑर्गनचे जे स्मूथ मसल्स आहेत त्यांच्यामध्ये ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेटचं कन्व्हर्जन सायक्लिक ॲडिनोसिन मोनोफॉस्फेटमध्ये होणार आहे. दिस कॉजेस कन्व्हर्जन ऑफ ATP टू CAMP इन ब्रॉन्कियल स्मूथ मसल विच रिझल्ट इन रिलॅक्सेशन, ज्याच्यामुळे रिलॅक्सेशन प्रोड्यूस होतं. मिथाइलझॅन्थिन्स फॉस्फोडायस्टरेज एन्झाईम इज रिस्पॉन्सिबल फॉर ब्रेकडाऊन ऑफ CAMP. हे जे CAMP बनलेलं असतं त्याचं ब्रेकडाऊन होण्यासाठी
फॉस्फोडायस्टरेज एन्झाईमची गरज असते. मिथाइल झॅन्थिन काय करतात, ब्लॉक्स फॉस्फोडायस्टरेज एन्झाईम. हे जे एन्झाईम आहे फॉस्फोडायस्टरेज त्याला मिथाइल झॅन्थिन ब्लॉक करतात अँड इन्क्रीज ॲक्युम्युलेशन ऑफ CEMP इन ब्रॉन्कियल स्मूथ मसल. मग CEMPची लेवल काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. इट ब्लॉक्स रिलीज ऑफ हिस्टामाइन अँड कॉजेस रिलॅक्सेशन ऑफ ब्रॉन्कियल स्मूथ मसल. फॉस्फोडायस्टरेज एन्झाईमला मिथाइल झॅन्थिन ड्रग असतात ते इनिबिट करतात. ते इनिबिट केल्यामुळे त्याच्यामुळे सायक्लिक ॲडिनोसिन मोनोफॉस्फेटचं ब्रेकडाऊन होणार नाही. त्याचं ब्रेकडाऊन न झाल्यामुळे CEMPची लेवल ही इन्क्रीज होते आणि ज्याच्यामुळे हिस्टामाइन रिलीजला प्रिव्हेंट केलं जातं. हिस्टामाइन रिलीज होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं, प्रोड्यूस रिलॅक्सेशन ऑफ ब्रॉन्कियल स्मूथ मसल, ज्याच्यामुळे कॉन्स्ट्रिक्शन होऊ शकत नाही कारण हिस्टामाइनची गरज असते ब्रॉन्कियोल्स कन्स्ट्रिक्शनसाठी. मग जेव्हा हिस्टामाइनच रिलीज होत नाही त्याच्यामुळे काय होणार नाही, ब्रॉन्कियल स्मूथ मसल्स हे कॉन्ट्रॅक्ट किंवा कन्स्ट्रिक्ट होऊ शकणार नाहीत, ज्याच्यामुळे रिलॅक्सेशन प्रोड्यूस होतं. ट्रीटमेंट ऑफ स्टेटस अस्थमा. स्टेटस अस्थमा ही अशी कंडिशन आहे जी ज्याचं ड्युरेशन हे 24 आवर्ससाठी असतं आणि ते जर 24 आवर्सपर्यंत राहिलं, तो कवर नाही करता त्याच्याशी ट्रीट करता नाही आलं तर त्याच्यामुळे रेस्पिरेटरी फेल्युअर होऊ शकतं. त्यामुळे इमर्जन्सी पेशंटला हॉस्पिटलाइज करावं लागतं. इनिशियली अमायनोफायलिन 250 mg बाय इंट्रावेनस रूट इंजेक्शन दिलं जातं. इंट्रावेनसली अमायनोफायलिन 250 mg बाय IV. हायड्रोकॉर्टिझोन सोडियम सक्सिनेट 100 mg इंट्रावेनसली. नेब्युलायझेशन ऑफ साल्ब्युटामॉल 200 mg, कारण साल्ब्युटामॉल हा काय आहे, ब्रॉन्किओ डायलेटर आहे, जो काय करणार, ब्रॉन्कियल स्मूथ मसल्सचं डायलेशन करणार, ज्याच्यामुळे ब्रॉन्किओल ही डायलेट होणार आणि एअरवे ऑब्स्ट्रक्शनला प्रिव्हेंट केलं जातं. इप्राट्रोपियम हा अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे जो ॲसिटाइल कोलिनला प्रिव्हेंट करणार आणि त्याच्यामुळे जे ब्रॉन्किओ कन्स्ट्रिक्शन झालेलं असतं त्याला प्रिव्हेंट करणार. ब्रॉन्कियल लॅवेज टू रिमूव्ह म्युकस, जो ब्रॉन्कियलमध्ये म्युकस साचलेला असतो त्याला बाहेर काढलं जातं ब्रॉन्कियल लॅवेजमुळे. ऑक्सिजन थेरपी, ऑक्सिजन सप्लाय केला जातो. वन्स द अटॅक कंट्रोल द कॉर्टिकोस्टेरॉइड गिवन अप टू 15 days. ड्रग फॉर कफ. नेक्स्ट ड्रग फॉर कफ. ह्याच्या आधी आपण काय शिकलो, ड्रग्स विच आर यूज इन ट्रीटमेंट ऑफ अस्थमा. ड्रग्स फॉर कफ आणि त्याला म्हटलं जातं अँटीटसिव्स ड्रग्स. कफ इज ए प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स विच एक्सपेल्स एक्सेसिव्ह रेस्पिरेटरी सिक्रिशन और इरिटंट मॅटर फ्रॉम रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. Cough is a protective reflex which expels excessive respiratory secretion or irritant matter from respiratory tract. नॉर्मली रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये रेस्पिरेटरी सिक्रिशन हे होत असतं, पण काही वेळा एक्सेसिव्ह सिक्रिशन जे झालेलं असतं किंवा एखादा इरिटंट मॅटर हा रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये अडकलेला असतो किंवा साचलेला असतो, तो बाहेर काढण्यासाठी कफची गरज असते. कफ इज ए प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स विच एक्सपेल्स म्हणजे एक्सेसिव्ह रेस्पिरेटरी सिक्रिशन ऑर इरिटंट मॅटर फ्रॉम रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. मग हे जे काही अतिरिक्त रेस्पिरेटरी सिक्रिशन आहे किंवा इरिटंट मॅटर जे काही ॲक्युम्युलेट झालेले असतील तर ते आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमच्या बाहेर फेकण्यासाठी कफचं काम असतं, कफ काम करतो. कफ काय करतो, कफ म्हणजे हा काय आहे, प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स आहे, ज्याच्यामुळे हे केमिकल इरिटंट्स किंवा रेस्पिरेटरी सिक्रिशन जी असतील ती बाहेर फेकली जातात. इरिटेशन ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक्ट स्टिम्युलेट किमोरिसेप्टर इन थ्रोट अँड स्ट्रेच रिसेप्टर इन दी लंग्स प्रोड्यूस इम्पल्सेस विच आर कॅरीड टू कफ सेंटर इन मिडुला कॉजेस कफ रिफ्लेक्स. कफ रिफ्लेक्स कसा होतो, तर जेव्हा रेस्पिरेटरी ट्रॅकला इरिटेशन होतं त्यावेळी काय होतं, किमोरिसेप्टर थ्रोटमधले स्टिम्युलेट होतात आणि ज्याच्यामुळे
रिसेप्टार्स स्ट्रेच होतात, लंग्समध्ये जे रिसेप्टार्स प्रेझेंट असतात ते स्ट्रेच होतात, ज्याच्यामुळे इम्पल्स प्रोड्यूस होतो आणि हे इम्पल्स कुठे पोचवले जातात, कप सेंटरमध्ये, मिडुलामध्ये, म्हणजेच CNSचा जो पार्ट आहे तिथे कप सेंटर आहे, त्या कप सेंटरमध्ये हे इम्पल्सेस पोचवले जातात, याच्यामुळे कफ रिफ्लेक्स हा प्रोड्यूस होतो. कफ मे बी नॉन प्रोडक्टिव्ह और ड्राय कफ और प्रोडक्टिव्ह कफ. नेक्स्ट, अँटीटसिव्स. इन ड्राय कफ डिफ्रेसेस कफ सेंटर. क्लासिफिकेशनचा जो पहिला पार्ट अँटीटसिव्हचा आहे, इन ड्राय कफ डिप्रेस द कफ सेंटर. मग अँटीटसिव्स म्हणजे काय, जे ड्राय कफच्या ट्रीटमेंटसाठी दिले जातात आणि ते कफ सेंटरला डिप्रेस करतात, मिडुलामध्ये कफ सेंटरला डिप्रेस करतात. फर्स्ट, फॅरिंजियल डिमल्संट. एक्झाम्पल लोजेंजेस, सिरप्स, कप ड्रॉप्स, ग्लिसरीन, लिकोरिस हे आहेत फॅरिंजियल डिमल्संट. सेंट्रली कफ सप्रेसंट डिप्रेसेस कफ सेंटर इन मिडुला. नेक्स्ट, ओपिऑइड्स. कोडेन, फॉलकोडेन जे ओपियमपासून डिराइव्ड झालेले असतात. नॉन ओपिऑइड्स, नॉस्कापिन, डेक्स्ट्रामिथॉर्फॅन. अँटीहिस्टामिनिक्स, क्लोरफेनिरामाइन, डायफेनहाइड्रामाइन, प्रोमिथाझिन. Expectorants. Productive cough expels mucus by increasing its watery secretion. Directly acting sodium citrate, guaifenesin, Vasaca. Next, reflexly acting or saline expectorants, ammonium chloride, potassium iodide. Mucolytic, example bromhexine, ambroxol, etc. Mechanism of action. First, antihistaminic drug. They blocks H1 receptor on the respiratory tract and blocks cup but do not suppress cup center. हे जे अँटीहिस्टामिनिक ड्रग्स आहेत ते कप सेंटरवर ॲक्ट होत नाहीत, तर ते काय करतात, तर रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये जे H1 रिसेप्टर असतात, म्हणजे जे हिस्टामिनिक रिसेप्टरचा हा जो एक टाईप आहे H1 रिसेप्टर, त्याला ब्लॉक करतात, ज्याच्यामुळे हिस्टामाइन रिलीज होत नाही आणि ब्रॉन्क्युल्स कन्स्ट्रिक्शन होत नाही. दे ब्लॉक्स H1 रिसेप्टर ऑन दी रेस्पिरेटरी ट्रॅक्ट अँड ब्लॉक्स कप बट डू नॉट सप्रेस कप सेंटर. डायरेक्टली ॲक्टिंग एक्सपेक्टोरंट. दे डायरेक्टली ॲक्ट ऑन ए रेस्पिरेटरी म्युकोझा, इरिटेट इट, increase watery secretion from it, mucus get thin and loosen. These promote expulsion of mucus through cough reflex. हे जे डायरेक्टली ॲक्टिंग एक्सपेक्टोरंट्स आहेत ते रेस्पिरेटरी सिस्टीमच्या म्युकोझावर ॲक्ट होतात. ते ॲक्ट झाल्यामुळे काय होतं, म्युकोझाचं इरिटेशन होतं. ते इरिटेशन प्रोड्यूस झाल्यामुळे वॉटरी सिक्रिशन इन्क्रीज होतं आणि ज्याच्यामुळे जो म्युकस असतो ॲक्युम्युलेट झालेला रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये तो काय होतो, थिन होतो किंवा लुझन होतो, म्हणजेच पातळ होतो. आणि दिस प्रमोट एक्सपल्शन ऑफ म्युकस थ्रू कफ रिफ्लेक्स, ज्याच्यामुळे तो जो थिन झालेला म्युकस आहे तो एक्सपेल केला जातो कफ रिफ्लेक्सद्वारे. Reflexly acting expectorant, they stimulate glossopharyngeal nerve and gastric reflexes which help to increase the respiratory secretion. Thus these agents cause gastric irritation and hence certain emetics are useful for this purpose. The salts which produce such actions are called as a saline expectorants, for example ammonium chloride, potassium iodide, ammonium bicarbonate, ipecac. रिफ्लेक्सली ॲक्टिंग एक्सपेक्टोरंट म्हणजे काय, ते स्टिम्युलेट ग्लासोफॅरिंजियल नर्व, ही जी नर्व असते त्याला स्टिम्युलेट करतात हे ड्रग, अँड गॅस्ट्रिक रिफ्लेक्सेस विच हेल्प टू इन्क्रीज रेस्पिरेटरी सिक्रिशन, ज्याच्यामुळे रेस्पिरेटरी सिक्रिशन हे इन्क्रीज होतं. दस दीज एजंट कॉज गॅस्ट्रिक इरिटेशन अँड हेन्स सर्टन इमेटिक्स आर युजफुल फॉर दिस पर्पज. ज्याच्या ह्या ड्रग्समुळे गॅस्ट्रिक इरिटेशन प्रोड्यूस होतं, ज्याच्यामुळे इमेटिक्स हे युजफुल होतात फॉर दिस पर्पज. द सॉल्ट्स विच प्रोड्यूस सच ॲक्शन आर कॉल्ड एज ए सलाइन एक्सपेक्टोरंट्स. एक्झाम्पल अमोनियम क्लोराईड,
potassium iodide, ammonium bicarbonate and ipecac. These are the examples of reflexly acting expectorant. Mucolytic expectorants break down mucus, liquefy mucus by increasing watery secretion, make mucus thin and less viscous so that easily expectorated. These are examples: diphenhydramine, dextromethorphan. Nasal decongestant. Nasal decongestant are adrenergic drugs, relieves mucosal congestion. They produce vasoconstriction of mucosal blood vessel to reduce swelling of nasal mucosa or sinuses, thus giving relief from the nasal obstruction. नझल डिकंजेस्टंट हे ड्रग काय करतात? आर ॲड्रिनर्जिक ड्रग्स म्हणजे जे ॲड्रिनर्जिक नर्व्सना स्टिम्युलेट करतात किंवा सिम्पॅथेटिक ॲक्शन प्रोड्यूस करतात. रिलीव्स म्युकोजल कंजेशन, रेस्पिरेटरी म्युकोजामध्ये जो म्युकसचं कंजेशन झालेलं असतं ज्याच्यामुळे आपल्याला इन्हेलेशनला प्रॉब्लेम येतो, ह्या ॲक्युम्युलेट झालेल्या म्युकसला हे नझल डिकंजेस्टेड काय करतात? थिन करतात. दे प्रोड्यूस वॅसोकन्स्ट्रिक्शन ऑफ म्युकोजल ब्लड वेसल टू रिड्यूस स्वेलिंग ऑफ नझल म्युकोजा और सायनसेस, thus giving relief from the nasal obstruction. They produce vasoconstriction of mucosal blood vessel. जी रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये म्युकोजा असते ज्याच्यामध्ये जे ब्लड वेसल्स म्हणजे ब्लड कॅपिलरीज ज्या पास झालेल्या असतात म्युकोजामध्ये, त्या ब्लड कॅपिलरीजचं कन्स्ट्रिक्शन केलं जातं. त्या कन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे स्वेलिंग जे आहे ते म्युकोजाचं कमी होतं आणि ज्याच्यामुळे रिलीफ मिळतो नझल ऑब्स्ट्रक्शनपासून. नेक्स्ट क्लासिफिकेशन: सिस्टेमिक नझल डिकंजेस्टंट, pseudoephedrine, phenylpropranolone, topical nasal decongestant, oxymetazoline, xylometazoline and nafazoline. Some examples of nasal decongestants हे तुम्ही पाहिलेच असतील. xylometazoline 0.05%, 0.1% topical in nose. ऑट्रिविन ऑक्सीफास्ट रिलीफ स्प्रे हा जो काय आहे नझल डिकंजेस्टंटचा एक एक्झाम्पल आहे हे, जे टॉपिकली नझल रूटद्वारे ॲडमिनिस्टर्ड केलं जातं. नझिव्यॉन, ऑक्सिमेटाझोलिन हायड्रोक्लोराइड, नझल सॉल्युशन 0.05%. In next lecture we have to discuss about next chapter. This is autocoid. Thank you.